हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना आमच्या सर्व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. तर सकाळ झाली होती मस्त. तुम्ही बघताय खूप फ्रेश वातावरण होतं आणि आज आमची सकाळ थोडी लवकर झालेली होती. छान असा पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही मागून ऐकताय. मस्त वाटत होतं सकाळी सकाळी, खूप मस्त. आणि सर्वात आधी तर उठल्या उठल्या देवांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तुळशीला पाणी घातलं आणि मग चहा ठेवला आणि चहा पिल्यानंतर मग फ्रेश वाटतं. तसं तर उन्हाळा चालू आहे, जास्त काही चहा घेत नाही, पण आज थोडं लवकर उठलो होतं त्यामुळं मग चहा घेतला. आणि सर्वात आधी तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळं मग डाळ शिजायला टाकायची होती, कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळं मग आधी स्वच्छ ती 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि मग डाळ शिजायला लावून दिली. डाळ शिजायला एक साईडला लावली आणि दुसऱ्या साईडला घरं झाडून घेतले. तर सर्वात आधी तर देवघरच आवरून घेतो आम्ही, कारण सकाळी उठल्या उठल्या देवघरातच जातो आणि खूप प्रसन्न वाटतं सकाळी उठल्यानंतर देवांचं दर्शन घेतल्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात झाल्यावर. तर देवघर आवरलं, त्यानंतर मग किचन वगैरे स्वच्छ करून घेतला. पुढचा रूम राहिलेला होता आवरायचा, पूजानंतर आवरणार होती. आजी पण उठलेल्या होत्या, तर एक साईडला डाळ शिजत होती आणि झाडून वगैरे झाल्यानंतर मग मी नंतर भातही लावून दिला एक साईडला, कारण मग स्वयंपाक लवकर करायचा होता आज, कारण उपास करू पण जेवायला येणार होते आणि ते पण 12पर्यंत जेव घालावे लागतात. तसं तर स्वयंपाक लवकर झालेला होता. डाळ आणि भात लावून दिल्यानंतर मी इथे पुरणपोळीसाठी पीठही म्हणजे कणिकही मळून घेतलं. तर कणकेत थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं, तर म्हणजे पोळी खूप छान लागते. त्यानंतर मग साराची तयारी करायची होती. सार म्हणजे काही ठिकाणी आमटी पण बोलतात. तर आमटीची तयारी करायची होती. तर इकडे मी 2-3 कांदे ना छान म्हणजे सोलून घेतले आणि धुवून स्वच्छ कापून त्या तव्यावर टाकले भाजण्यासाठी. आणि छान असं आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तसं तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाला इतका मला वेळ लागत नाही, कारण आता सवय झाली आहे. आणि छान आपली डाळही शिजलेली होती, तर डाळीचं पाणी काढून घेतलं सारासाठी. तर आमच्याकडे सार म्हणतात, काही ठिकाणी त्याला आमटीही म्हणतात. तर इकडे छान मसालाही रेडी झालेला होता, तुम्ही बघू शकता. आणि भरपूरदा मी रेसिपी पण दाखवली आहे, तर पुन्हा एकदा दाखवते. तर वाटण करून झाल्यानंतर फोडणीला कढीपत्ता, मोहरी नाही टाकली, कढीपत्ता, जिरे आणि हिंग टाकलं होतं. त्यानंतर मग मसाला टाकला परतायला. मसाला छान परतवू दिला आणि त्यामध्ये 2 तेजपत्ते टाकले होते. तेजपान टाकल्यामुळे छान टेस्ट लागते. आणि त्यानंतर आपले रेग्युलर मसाले तर ते टाकले आणि हे पाणी काढून ठेवलेलं होतं डाळीचं. तर छान असा आपला सारही रेडी झालेला होता. आणि सर्वात मेन म्हणजे अक्षय तृतीयेला आंब्याचा रस. तर आंब्याचा रस महत्त्वाचा असतो, तर सर्वात शेवटी आंब्याचा रस केला आणि फक्त आता पुरणपोळी राहिलेली होती. तर छान असा पिवळा केशर आंब्यांचा छान रस केला. तुम्ही बघताय, बघूनच तोंडाला पाणी सुटेल. तर मस्त रसही झालेला होता. ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता, फक्त आता पोळ्या करायच्या बाकी होत्या. आणि पूजा इकडे ना कुरडाई पापडी तळत होती, कारण नैवेद्याला दाखवायचा होता लवकर. तर कुरडाई पापडीही तळून पूजाने घेतली. आणि अक्षय तृतीया म्हटलं तर हा सण म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आणि ह्या दिवशी सर्वच जण काही ना काही नवीन वस्तूही खरेदी करत असतात. आम्ही तर काही घेतलं नाही यावेळेस, पण सांगते की भरपूर जण ह्या दिवशी भरपूर काही वस्तू खरेदी करतात. नवीन वस्तूंची खरेदी, नवीन घराची, नवीन गाडीची, भरपूर साऱ्या वस्तू खरेदी करतात, सोनं खरेदी करतात. तर असो, तर चला, आता आमचं ऑलमोस्ट स्वयंपाक आवरला होता आणि पूजानं पुढचं रूम झाडून घेत होती, खालचंही आवरलं. त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली. आजींची आंघोळ वगैरे झालेली होती आणि स्वयंपाकही ऑलमोस्ट झालेला होता. त्यामुळं मग आजींना म्हटलं तुम्ही आता आराम करा जरा वेळ. आजीही उठलेलं होतं लवकर आमच्यासोबतच. आजींना म्हणजे जास्त वेळ झोप येत नाही. आजींचं पण काही ना काही चालू असतं. तर आजीला म्हटलं तुम्ही आता आराम करा. तर पूजाने फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर छान दारात रांगोळी काढली. आणि कोणताही सण वगैरे असला तर दारात रांगोळी असलीच पाहिजे. आणि तसं तर आम्ही रोजच रांगोळी आमच्या दारापुढे असते आणि आमची रांगोळी जास्त कोणी पुसत नाही, पण त्यामुळं मग दारात 2-3 दिवस रांगोळी टिकून राहते. आणि आज
आज छान अशी आंब्याची रांगोळी काढलेली होती पूजाने अक्षय तृतीयेनिमित्त. तर बघताय तुम्ही खूप छान दिसत होती आणि दारापुढे ना अशी रांगोळी असल्यावर येणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. तर चला, आमचा सगळा स्वयंपाक झाला, नैवेद्याचे ताटही रेडी झालेले होते आणि आज पप्पांनाही म्हणजे पप्पांच्या फोटोलाही नैवेद्य दाखवायचा होता, कारण आज घागर भरली जाते असं म्हणतात. तर इकडे ना सर्वात आधी तर मिस्टर आले, म्हणजे त्यांची आंघोळ वगैरे झाली आणि मम्मी देवपूजा करून गेलेल्या होत्या दुकानावर, कारण आज लवकर जायचं होतं, त्यांना गर्दी होती. तर मम्मीने देवपूजा केली, त्यानंतर मग मिस्टरांनीही देवपूजा करून घेतली आणि त्यांची देवपूजा झाल्यानंतर मग मी जो नैवेद्य केलेला होता तर तो देवाला दाखवला. तर सर्वात आधी तर देवाला नैवेद्य दाखवला, त्यानंतर मग आम्ही पप्पांच्या फोटोला आणि बाकी आज गाईलाही नैवेद्य दाखवला आणि भरपूर सारे नैवेद्य केलेले होते. आजूबाजूची जे छोटी छोटी मंदिरं होती तर तिथेही आम्ही नैवेद्य दाखवला. देवघरात नैवेद्य दाखवला, त्यानंतर मग मिस्टरांनी पप्पांचा फोटो खाली घेतला, त्याला म्हणजे स्वच्छ पुसला, हार घातला, म्हणजे बसणं अंथरलं, त्यावर फोटो ठेवला आणि इथे ना मिस्टर तुम्ही बघताय घागर भरलेली छोटी, त्यावर आपले आंब्याची पानं ठेवले आणि त्यावर एक आंबा ठेवलेला आहे. तर ती घागर भरली जाते आणि ती पितरांच्या नावाने असते. तर समजा म्हणजे सासू आणि सासरे दोघंही नसतील तर आमच्यामध्ये 2 घागर असतात, एक मोठी जिला केळी म्हणतात आणि जी छोटी आम्ही पूजलेली तिला करा म्हणतात. असं करा आणि केळी दोन्हीही पूजल्या जातात ज्या घरात सासू सासरे दोघंही नसतात. पण आता सासरे नाही आहे आमचे, त्यामुळं आम्ही ती छोटी जी करा आहे तर ती पूजली जाते. आणि आता पप्पांच्या फोटोसमोर आणि जी घागर पूजलेली होती तिथे नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आमच्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने आगारी टाकली जाते. आगारी म्हणजे अग्नीत नैवेद्य अर्पण करण्याची एक पद्धत आहे, तर तुम्हालाही माहिती असेल. आणि गाईलाही नैवेद्य दाखवला जातो. तर खाली ना पूजाने इकडे छोटे लाकडं आणि गौरी जाळलेली होती, तर त्यामध्येही नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आमच्यामध्ये एक पितरांच्या नावाने एक उपास करू जेवू घातला जातो. गणेश भाऊ पण घरी आले होते, तर त्यांनी ना घरी आल्यानंतर सर्वात आधी तर पप्पांच्या फोटोला टीका लावला चंदनाचा, त्यानंतर मग त्यांची पूजा केली, आशीर्वाद घेतला आणि दाजीही घरी आलेले होते. तर पप्पांच्या नावाने आम्ही त्यांनाच उपास करू म्हणून दरवेळेस जेवू घालतो, तर तेही घरी आले, तर त्यांनाही टीका लावून घेतला आणि मग त्यांना आम्ही जेवायला वाढलं. आणि दुपारी सारखी लाईट जात होती आणि फोनचीही बॅटरी डाऊन झाली होती, त्यामुळं मग पुढचं इतकं शूट घ्यायला जमलं नाही. लाईट 2-3 तासाने आली, त्यानंतर मग आम्हाला देवीच्या मंदिरात जायचं होतं. बस पटकन, बस पटकन रिद्धी, चला पटकन, चला 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 पिलू, चला चला, बोर झालं बापाला. नाही ना, रात्रीचे साधारण 8 वाजले असतील, 8-8:30 वाजले असतील आणि आम्हाला जायचं होतं गावाबाहेरच्या देवीच्या मंदिरात. तर आजींची खूप दिवसांची इच्छा होती, आजी जेव्हापासून घरी आल्या होत्या तेव्हापासून आजींना मंदिरात जायचं होतं. आजी हे मंदिरात पोहोचलं एकदा. तुम्ही बघितलं ना की मंदिरात सर्वात आधी आजीच आल्या आणि आजींचं दर्शनही घेऊन झालं होतं आम्ही येण्याच्या आधी. आणि खूप दिवसांपासून आजी आम्हाला सारखं म्हणायची की आज मंदिरात जाऊ, उद्या जाऊ, पण काही कामामुळं येत नव्हतं. तर आज मिस्टर बोलले की चला तुम्हाला सर्वांना मी घेऊन जातो. तर आम्ही मोठ्या गाडीतच आलो होतो आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की मामान ते आले होते त्यावेळेस आलो होतो, पण आजी त्यावेळेस आमच्यासोबत आल्या नाही, कारण त्या दिवशी खूप पाऊस होता आणि बाहेरही खूप चिखल होतं, त्यामुळं मग आजी काही आल्या नाही आमच्यासोबत.
आणि आज मंदिरात आल्यानंतर आजी खूप म्हणजे खूप हॅप्पी होत्या. आजींना खूप आनंद झाला. त्यांना खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती आणि आज ती फायनली पूर्ण झाली त्यामुळं. आणि आजी म्हणजे या आजींना ह्या मंदिरात येण्याची एवढी काय इच्छा होती याच्या मागे पण एक छोटीशी कथा आहे. तर तुम्हाला ती आजी स्वतःच सांगतील का त्यांना या देवीवर एवढा विश्वास आणि एवढी श्रद्धा का आहे त्यांची. तर त्यांनी स्वतः सांगितलंय त्यांना त्याबद्दल काय अनुभव आलेला आहे त्यांचा. तर इकडे बघताय तुम्ही रिद्धी किती उद्योग करते तो बघा ती कशी घंटी वाजवत होती. तर तिला एका ठिकाणी बिलकुल पण शांत बसवत नाही आमच्या रिद्धीला. विचार ना, आईला हे मंदिर नव्हतं त्यावेळेस आहे का पूजा? आईला नदीजवळ म्हणजे पहिली पूजा मी या देवीची करायची. ती देवी आली लोक पाळाले तुला काय सांग म्हणजे काय नाही का गडगडीत मी काय लागत होता मोठी होती पहिली पूजा माझी नाही मोठी होते तू. मग पहिली पूजा म्हणजे मी 2 महिने काय झालेलं होतं? कधी अधिक महिना आणि श्रावण महिना 2 महिने मी आंघोळीला यायची. मग पहिलं पाणी घालायला या देवीला यायची आणि ती पाणी घालून पहिले पण माहीत पडलं जशी केली आणि ती जशी ती हल्ली ना झोप पडायले मग बाय आलो पाणी घालायला. मला वाटायचं पहिलं पाणी नाही घालावं देवीला, पहिली पाणी घालायला नाही ग आंघोळ केल्यावर माझ्या मला एवढं आठवतं दादाची जेव्हा हातापायानं वारा घेतलं त्याच्या देवीला हाक मारली, देवी आली तिथे. 1 मिनिट त्याच्यामुळे माझ्या आता मागं मी आले नाही तर ती माझ्यावर आगा म्हणजे मग मला तिने 4 दिले स्वप्नात ठेवून मी आल्यावर 25 पैसे दिले मी दर्शन आले का मग आता तिचा आत्ता दिवस काय ना मग महिना झाला जाई शेवट आम्हाला म्हणजे भाऊ आज चालू पावल्याला माझ्या आई दर्शन मला कधी मंदिरात देव काही म्हणलं मग परत येणं नाही आले नाही तेव्हा पाऊस नव्हता पूर्वता म्हणजे यांच्याबरोबर पुढे जायचं जाऊ 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 तिला म्हणायचे ही म्हणे पाय पाय नको आणि मी पाय आंघोळ करून हिरं झाड होतं त्या बागदारीमध्ये. आई आज देवी माहेरी जाते की सासरी? नाही सासरी. आज पार्वती सासरी जाते महिनाभर ऐक राहते. मग तिला शिदुरी म्हणून पोळी आणि कुडाई म्हणजे पत्त्यात बांधून आपण घेतो. बरं नाचायचं खड्डं करेल होतं पहिलं. गुळ वाटायचा, फुग्या खेळायचो आणि असं मस्त राहायचो. अशी मजा केली बाई काय सांगू. आता काय नाही राहिलं. आजीला फोटो काढायचंय. हा चल तर तुम्ही ऐकलं असेल आजींना आलेले अनुभव. तर खरंच आहे देवीचं खूप सत्व आहे. तर आजींना मंदिरात येऊन तर खूप छान वाटलं आणि तुम्ही बघितलं की आजींना मंदिरात आल्यानंतर खूप एनर्जी आली होती. आणि आमच्या आजी तसं तर खूप उत्साही आहे, त्यांना कधीच असं कंटाळा येत नाही. तर दर कामात त्या म्हणजे प्रत्येक कामात त्या खूप उत्साह दाखवतात. आणि आजही त्या छान माझ्यासोबत फुगडी खेळल्या कारण त्यांना जुने दिवस आठवले. तर त्या म्हणायच्या की मी मंदिरात मैत्रिणींसोबत किंवा कोणासोबत आल्यानंतर छान असं फुगडी वगैरे खेळायचो. तर आज आम्ही मस्त फुगडीही खेळलो. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.